कलम 155चा गैरवापर करत एक मोठा घोटाळा झाल्याचं उघड झालंय। या प्रकरणी तब्बल 15 अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय। यात 3 उपजिल्हाधिकारी आणि 2 तहसीलदारांचाही समावेश आहे। मंत्री बावनकुळे यांनीही हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचं मान्य केल्याचं अनिल परब यांनी सांगितलेलं आहे। हा प्रचंड मोठा जे मंत्री महोदयांनीच या सभागृहात सांगितलं की महसूल विभागातला आतापर्यंतचा इतिहासातला महाघोटाळा असं त्याचं टायटल दुसऱ्या दिवशी सगळ्या वृत्तपत्रामध्ये आलं। आणि मंत्री महोदयांचा उद्देश खूप चांगला आहे की ज्या लोकांनी गंभीर गुन्हे केले त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। मी समजू शकतो नॅचरल जस्टिस, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे सगळं फॉलो झालं पाहिजे, परंतु अतिगंभीर जे लोक आहेत, जी 13 प्रकरणं आहेत आणि दुसरे गंभीर, तुम्हाला त्यांचा शोकॉज देताना शोकॉज विथ सस्पेन्शन तुम्ही देऊ शकता, असं काही कायदा नाहीये। शोकॉज विथ सस्पेन्शन होतं, सस्पेंड करून तुम्हाला शोकॉज मध्येच तुम्हाला सस्पेंड करता येतं, हे तुमच्या नियमामध्ये आहे। तरी त्यांची भावना बरोबर आहे की ज्यांनी अतिगंभीर केलाय त्यांना आजच सक्तीच्या रजेवर पाठवू। आजपासून 13 प्रकरणं आहे, 13 प्रकरणात जे अधिकारी कर्मचारी यांना सक्तीच्या रजेत आजपासून पाठवून 15 दिवसात त्यांचा खुलासा घेऊ आणि मग जी अतिगंभीर कारवाई प्रस्तावित केली आहे विभागीय आयुक्त नाशिक यांनी अतिगंभीर प्रकरणात काय करावं ती कारवाई मात्र यांच्यावर करू। फक्त 15 दिवसाची नोटीस त्यांना देऊ। आजपासून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय होईल।